मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला होता। 80व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या प्रसिद्ध माझगावचा मोरया मंडळाची भव्य आगमन मिरवणूक सुरू होती। तो रविवारचा दिवस होता। पारंपरिक वाद्यांच्या गजरात शेकडो भाविक नाचत गाचत बाप्पाला मंडपाकडे घेऊन जात होते। मंडप अवघ्या 50 मीटर अंतरावर होता, पण तेवढ्यात रात्री 9:15च्या सुमारास एका घटनेने आनंदाच्या या वातावरणाचं रूपांतर एका मोठ्या गोंधळात केलं। जवळच्याच इमारतीवरून बाप्पाच्या मिरवणुकीवर अंडी फेकण्यात आल्याचा गंभीर आरोप झाला। अवघ्या काही मिनिटात माझगाव परिसरात मोठा धार्मिक आणि राजकीय तणाव निर्माण झाला। नेमकी काय होती ती घटना, का पेटला माझगावमध्ये वाद, सगळं सांगते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी प्रिया समीर आणि तुम्ही पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज। दक्षिण मुंबईतील माझगाव परिसर आणि गणेशोत्सव यांचं एक वेगळंच नातं आहे। यंदा माझगावचा मोरया या मंडळाचं 80वे वर्ष होतं। या ऐतिहासिक टप्प्यानिमित्त मंडळाने यंदा अतिशय देखणी आणि आकर्षक मूर्ती साकारली होती, तर सजावटीची आखणी ही अत्यंत भव्य आणि देखणी करण्यात आली होती। स्थानिक नागरिक, लहान मुले आणि मंडळाचे कार्यकर्ते गेल्या अनेक महिन्यांपासून या सोहळ्याची तयारी करत होते। रविवारी दुपारी मोठ्या उत्साहात बाप्पाचं आगमन सोहळ्याला सुरुवात झाली। संपूर्ण रस्ता भगव्या ध्वजांनी आणि भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता। सगळं काही अगदी आनंदात आणि शांततेत सुरू होतं। रात्री 9:10च्या सुमारास ही मिरवणूक माझगावच्या मुख्य मंडपापासून अवघ्या 50 ते 60 मीटर अंतरावर येऊन पोहोचली। ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि चालत असलेले संगीत क्षणार्धात थांबले। या प्रकरणामुळे भाविक आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली। बघता बघता आजूबाजूचे कार्यकर्ते तिथे जमा झाले आणि त्यांनी घटनास्थळी जय श्रीरामच्या घोषणा देण्यास सुरुवात केली। परिसरात मोठा गोंधळ उडाला आणि वातावरण कमालीचं तापलं। घटनेचे गांभीर्य आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेताच मुंबई पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला। पोलिसांनी तत्परता दाखवत संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी आणि शांतता भंग केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला। दुसरीकडे या घटनेचे राजकीय पडसाद उमटायला वेळ लागला नाही। नितेश राणे यांनी या घटनेवर अत्यंत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला। हिंदू सणांना जर अशा प्रकारे लक्ष केलं जाणार असेल तर भविष्यात ईद आणि मोहरम हे सणही येणार नाहीत। नितेश राणे यांनी या घटनेवर अत्यंत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला। हिंदू सणांना जर अशा प्रकारे लक्ष केलं जाणार असेल तर भविष्यात ईद आणि मोहरम हे सणही येणार आहेत, हे संबंधित घटकांनी विसरू नये असा थेट आणि कडक इशारा त्यांनी दिला। यामुळे या प्रकरणाला मोठे राजकीय वळण मिळाले। या घटनेनंतर माझगाव परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून अंडी नक्की कुठून आणि कोणी फेकली याचा शोध घेत आहेत। माझगावमधील हा तणाव पोलिसांनी वेळीच नियंत्रणात आणला असला तरी या घटनेने सलोख्यावर मात्र नक्कीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। आता सर्वांचं लक्ष पोलिसांच्या तपासाकडे आणि दोषींवर होणाऱ्या कारवाईकडे लागलं आहे। या संपूर्ण घटनेवर आपलं काय मत आहे आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।